आपलं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून किंवा बेकायदेशीर काम कायदेशीर व्हावं म्हणून अनेक जण सरकारी कर्मचाऱ्यांना लाच देतात। दरवर्षी लाचेची अनेक प्रकरणं उघड होतात, पण त्या मानानं लाचखोरांना शिक्षा होण्याचं प्रमाण कमी आहे। मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात लाचेच्या 19 घटना घडल्या, त्यातून 25 जणांना गजाआड व्हावं लागलं। त्यामध्ये वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांची संख्या 13 इतकी आहे। प्रत्येक वर्षी लाचखोरीच्या बातम्या येतात, 1-2 दिवस चर्चा होते आणि त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या ही परिस्थिती कायम राहते। लाच घेणं आणि देणं गुन्हा आहे, पण भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या आपल्या समाजात अजूनही लाचखोरी कायम आहे। अनेक सरकारी कार्यालयांमध्ये केवळ लाच मिळावी यासाठी फायली अडवून ठेवतात। सन 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात लाच घेण्याच्या 19 घटना उघड झाल्या। त्यामध्ये 25 जणांवर गुन्हे दाखल झाले, तर पंटर म्हणून काम करणाऱ्या 9 खासगी व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेत। सन 2024 मध्ये ACB कडून 23 जणांवर कारवाई झाली होती। यंदाही लाचखोरीमध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे। मावळत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महसूल विभागात 5 ठिकाणी कारवाई झाली, त्यामध्ये 8 जणांवर गुन्हे दाखल झालेत। त्यातही वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं दिसून आलंय। त्या पाठोपाठ पोलीस दलातील 3घांवर लाचेची कारवाई झाली, तर सहकार विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महापालिका, वन विभाग, महावितरण, भूसंपादन या विभागात प्रत्येकी 1 कारवाई झाली आहे। ही संख्या केवळ उघड झालेल्या आणि धाड पडलेल्या कारवाईची आहे। प्रत्यक्षात अनेक सरकारी बाबूंनी टेबलाखालून किंवा फाईलवर वजन ठेवल्याशिवाय काम केलेलं नाही, हे वास्तव आहे।